फलटणमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। इथं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री संत उपळेकर महाराज, श्री सद्गुरू हरिबुवा व श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा सुद्धा होत्या। खरीप व रब्बी हंगामातील पीक स्पर्धा जाहीर। राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशानं सन 2025-26 साठी कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामातील 16 पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली। मूग व उडीद पिकासाठी स्पर्धेत 31 जुलैपर्यंत, तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, रागी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सहभाग घेता येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं। फलटण इथं दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवण्यासाठी शिबिराचं आयोजन। केंद्र शासनाच्या एडीप योजनेअंतर्गत अल्मिको या शासनमान्य संस्था संचलित एसआर ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यात ऑन द स्पॉट निशुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबिरांचं प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येणार आहे। तज्ञ पथकाकडून दिव्यांगांना कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन जागेवरच वितरण करणार आहेत। या शिबिराचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी केलं। फलटण इथं पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 23 जुलै रोजी आयोजन करण्यात आलंय। माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिनांक 18 जुलै रोजी फलटणमध्ये बैठक। माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी जुलै 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली। दिनांक 18 जुलै रोजी फलटण येथील तहसील कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बरडमध्ये सत्तुराच्या धाकानं लुटले दागिने। बरड तालुका फलटण इथं रात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून सत्तुराचा धाक दाखवून दागिने व रोकड असा मुद्देमाल लुटून नेलाय। याबाबत माहिती अशी की सचिन उत्तम लंगुटे राहणार बरड हे काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शेतात गेले होते। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 5 अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। त्यांनी उत्तम लंगुटे यांना सत्तुराचा धाक दाखवून अर्धा तोळे सोन्याचे दागिने, 5000 रुपये रोख असा मुद्देमाल लुटून नेलाय। या प्रकरणी फलटण तालुका पोलिसात गुन्हा नोंद झालाय। बारामती आयटीआयचं आधुनिकीकरण होणार। बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंधारे विभाग आणि अटल सोल्युशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था या सामंजस्य कराराअंतर्गत 120 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत। या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील बारामतीसह इतर 6 निवडक आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे। दरवर्षी 5000 ते 7000 विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांचं प्रशिक्षण मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। गजानन सुझुकीमध्ये वर्धापन दिनानिमित्त ऑफर। साताऱ्यातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित 2 व्हीलर डीलरशिप गजानन सुझुकीला 17 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त ग्राहकांना नवीन वाहन खरेदीवर ऑफर्स देण्यात येणार आहेत, अशी माहिती गजानन सुझुकीचे संचालक सचिन शेळके यांनी दिली। चायनीज मांजा विकणाऱ्या व वापरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई। फलटणमध्ये भीम आर्मीची मागणी। फलटण शहरामध्ये धारधार शस्त्रप्रमाणे असणारा चिनी मांजा, ज्यावर बंदी असताना सुद्धा वापरला जातोय असं निदर्शनास येतंय। काही दिवसावर आलेला नागपंचमी सण हा आनंदीत साजरा व्हावा। हा चिनी मांजा मनुष्याला तर हानिकारक आहे, त्याचबरोबर पर्यावरणास व पक्षी यांना सुद्धा हानिकारक आहे, तरी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीच्या वतीनं करण्यात आली। शेतकऱ्यांसमवेत रमले श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर। बेंदूर सणाच्या निमित्तानं फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत माजी नगरसेवक तथा युवराज श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर हे रमले असल्याचं दिसून आलं। छत्रपती संभाजी महाराज पुतळा लाईट व्यवस्थेचं काम नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण। छत्रपती संभाजी महाराज पुतळा लाईट व्यवस्थेचं काम फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलंय। ट्रायल घेण्यात आली असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली।